किलोचा आणि हा तुटला खोबळ म्हणतात ना, बघितलं का? आणि हे मशाल ठेवायची जागा आणि ते तो काय झालं त्यांना काही विचारलं ती काय म्हणजे आम्ही मराठा ऐकतो, आम्हाला काय सांगायचं ते अर्धा तास ऐकत बसलीच की त्यांना लगेच चिमूट टाकायचं. तर तुमच्यात कसं म्हणले पुस्तक आणू आपण लक्षात आलं मस्त झालं. तर ही तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहिलाय ना, रायगडला राणी महाल पाहिलाय. राणी महालाविषयी भिंतीला टॉयलेट बघितलेत. त्या टॉयलेट कशा गडाला 172 टॉयलेट आहेत. म्हणजे हगंदरी मुक्त गाव हे शिवरायांनी बनवलं. तुम्ही आम्ही नाही, तुम्हाला पगार आम्हाला मानधन. चला त्या कोपऱ्यावर येताना बुरुज बघू. चला मराठीमध्ये पिक्चर आहे मी शिवाजी राजे भोसले बोलतो. इकडे या. हो बघतोयस काय मुजराकर, एक मराठा लाख मराठा. त्या पिक्चर मध्ये त्या बुरुजाची शूटिंग आहे. तलवार शिवाजी राजे प्रताप लुटून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती भवानी मातेचं मंदिर आहे. आणि आज योग चांगला आहे, शुक्रवार आहे. ती भाग्यवान आहेत का नाही? त्या भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केली, जगदंबे कानाला मारीन आणि 32 दाताचा बोकड कापून निवदाल देईल. पाहिलाय कधी 32 बोकड? नाही. तुमच्यात भांडणं झाली की काय म्हणताय का बुक्कीत किती पाडी? म्हणजे कोण झाला 32 बोकड? भांडणं करता मावळ्याने भांडणं करायची नाही. पण शिवरायांनी देवीला प्रार्थना केली, खानाला मारीन बोकड कापून निवदाल देईल. त्याप्रमाणे अफजल खानचं मुंडकं कापलं. संभाजी कावजी कोंडाळकरांनी 12 भुई, भुई म्हणजे पालखीचा भुई. मुंबईमध्ये भुईर समाज वेगळा, तो आगरीमध्ये मोडतो. मराठ्यांमध्येही भुईर आहेत. कर्जतच्या पट्ट्यात तुम्ही गेला का नाही? कर्जतला जवळपास 500 घरं आहेत भुईरांची, मराठी भुईर. म्हणजे भुईर आमदार म्हणून आहेत, भुईरचे शाहीर आहेत. हा ते नाचात असतं ना भुईर शाहीर वगैरे. मग ते भुईर आपल्यापैकी बी आहेत. मग 12 भुईरचे पाय तोडले, पण मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यात नेलं. तिकडे नेऊन दफन केलं. प्रतापचा प्रताप मिरवी राजगडचा दरवाजा. हा पहा, हा राजमार्ग. राजे गडावर यायचे आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा. ज्यावेळेला राजे गडावर यायचे त्या पायवाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे आणलं होतं माफी मागायला. हा नेहरूंनी शिवरायांना लुटारू बंडखोर म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नेहरूंना माफी मागायला आणलं. त्यानंतर ह्या गडावर कुठलाच मुख्यमंत्री आला नाही. आले ते एकनाथ शिंदे. आपल्याला काय त्यांची बाजू घ्यायची गरज नाही, तरी पण घेतो, कारण त्यांनी आपल्या गडाला 174 कोटी मंजूर केले. रायगडला मंजूर केले, शिवनेरीला केले, सिंहगडला केले. महाराष्ट्रातले किल्ले रिपेरिंग व्हायला लागले. आपल्याला वोटिंगला पैसे नाही दिले चालतील, पण माझे किल्ले रिपेअर झाले पाहिजे. हेच आपलं मत आहे का नाही? आपले किल्ले हे मंदिर आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी गडाला 174 कोटी मंजूर केले आणि आता परवा 14 कोटी केले परत. म्हणजे गडाचं काम आपल्या शिवकालीन पद्धतीत चालू होणार आहे. ठीक आहे, आमचा ठेकेदार चुना लावतो, कारण चुन्यात काम आहे, लावणारच. तिकडे बघा दगडावर चंद्र सूर्य कोरला दिसला का? प्रतिभा चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य कलेकलेने वाढत गेलं. सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. इकडे या, इकडे या बघा. त्या कोपऱ्यामध्ये एक चोरवाट सापडले. इकडे या. या कोपऱ्यामध्ये चोरवाट सापडले. या चोरवाटा कधी बनवल्या? हिरकणीचा किस्सा घडल्यानंतर. जा बघून घ्या चोरवाट. इथे खाली का? हा होय. हा नागजी आलाय का? तिकडे त्या जायचंय मी आता वर गेलो ना, यूज नाही करणार की मग तिथे जाऊ. डायरेक्ट खाली जाऊ शकतो. पूर्ण बंद होता. मंजुबल बॉय नाही बघ ना, तिकडून एक मार्ग असेल. मराठीमध्ये बघा, ह्या चोरवाट आहे. ह्या चोरवाट आहे. ह्या चोरवाटा कधी बनवल्या? हिरकणीचा किस्सा घडल्यानंतर. कधी घडला माहितीये? हिरकणीचा किस्सा कुठे घडला? रायगडवर. कुणासाठी? तर बाळासाठी हिरकणी रायगड उतरली होती.
आधी चोरवाट असती तर राजे पन्हाळ्यातून विशाळगडला चोरवाटेने गेले असते. आधी चोरवाट असती तर राजे हिरकणी चोरवाटेने उतरले असते. या चोरवाटा का बनवल्या? शिवरायांना जिजाऊने विचारलं, शिवबा तू ते गड किल्ले बांधलेस पण तिथल्या पोरीबाळींचं काय संरक्षण कसं होणार? मग त्यांना काय केलं पाहिजे तर लढाईचं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून मुलींना लढाईचं शिक्षण जिजाऊनी दिलं आणि ज्ञानाचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं. आणि विचारलं, महाराष्ट्रात स्वराज्यात तुझ्या जोहार केले जाईल जर तुझं शिक्षण दिलं नाही. जोहार आपल्याकडे झाले नाहीत, जोहार हे राजस्थानला झाले. जोहार म्हणजे काय? अग्निकुंड पेटवायचे पोरीबाळीनी, शत्रू आला त्यांच्या हाती लागू नये म्हणून उड्या टाकून जीव द्यायचा. मग जीव द्यायचा, मग पोरीबाळीने जीव दिला चालेल का? मग त्यांना लढाईचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून शिवरायांनी चालू केलेलं आहे. चला, म्हणून आपल्यामध्ये बुरका आणि घुमट नाहीये. राजस्थानला गेलात ते घुमट असतं ना, काय म्हणतात घुंगट. हा, राजस्थानवाल्यांकडे सगळ्यांकडे घुंगट असतं बघा. हा, आपल्याकडे आहे का? चंद्र आणि सूर्याचं प्रतिमा. जावळीचं जाळं आणि जावळीचं खोर याला ओळखलं जातं. घनदाट जंगल, हत्ती हरवला सापडू शकत नव्हता, आज माकडाचं पिल्लू सहज सापडतंय. जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू. स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शिवबांचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया त्या शिवरायाची माया. कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा लावा. का लावा? तर भगवा हा सर्व धर्माचा आहे. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि ह्याला 5 नावं दिली. माहितीये का? आम्हालाही 5 नाव आहेत, तुम्हालाही 5 नाव आहेत. कधी देतात माहितीये? नाही, बारशाला. आम्हाला का माहितीये? आम्ही लहानपणी बारशाला गेलोय. तुम्हाला का माहित नाही? तुम्ही बड्डेला जाता. आम्ही घुगऱ्या खोबरं खाल्लं, तुम्ही बड्डेला काय खाता? तुम्ही कोण आहात शिवरायाचे? मावळे. मला सांगा, तुम्ही देवापाशी दिवा लावता का विजवता? लावतो. घरामध्ये शुभ कामाला दिवा लावतो. आपल्या दिवा कधी विजवतात माहितीये का? माणूस. आणि तुम्ही काय करता? बड्डे असल्या मित्रासाठी काय आणता? केक. केक वर त्याचा फोटो लावता आणि मध्ये काय लावता? आणि कॅन्डल काय करता? आणि मग बाकीचे काय म्हणतात? बरं झालं मी याला एक कमी झाला. आणि मग दिवा विजून झाला. दिवा विजून झाला की त्या सुरी घेता आणि त्याच्यावर त्याचा फोटो असतो. म्हणतात कुणाला काप? स्वतःला कापून लोकाला वाटा. हे चांगलं आहे का? त्यामुळे आजची पोरं दारू प्यायला लागली. हे व्यसन थांबलं पाहिजे. आजची पोरं दारू प्यायला लागली, चेहऱ्याला केक चोळू लागले आणि मग चेहऱ्याला केक चोळला की त्या पोराच्या नाकातून शंभूड येतो. पण छान लागतो. बाळांनो, तुम्ही शिवरायांचे भक्त आहात, आपल्या दंगली करायच्या नाही. तुम्ही शिवरायांचे भक्त आहात. प्रत्येकाच्या बड्डेला एक किल्ला करायचा. दादाचा बड्डे आहे ना, ह्या बाकीच्यांनी खर्च करायचा आणि त्याला घेऊन जायचं. तुझा बड्डे झाला, ह्यांचा बड्डे आला, तू ह्यांच्या बड्डेच्या वेळेला खर्च करायचा सगळ्यांनीच. प्रत्येकाच्या बड्डेला एक किल्ला केला. वर्षात किती किल्ले होतील? 10 किल्ले झाले. पुढल्या वर्षी 10 किल्ले. तसंच आणखी 2 वर्षांनी लग्नच होतंय. मग पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, बहोरप्या डोंगर, रान अडवा गवण आणि जावळीचा किल्ला. किल्ला 1, नावं 5. लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला, 5 नावं दिलीत. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका. सगळ्याच किल्ल्या 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे. केव्हा? अफजल खान वध झाला. किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खान तर मिर्झाराय जयसिंग आला. तह केला. 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्या 5 नावं आहेत. जी तुम्हाला 5 नावं दिलीत ना, ही लग्न जुळवताना उपयोगी येतात. पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नावरच नाव. आता समोर बघा, ऑर्थर सीट पॉइंट महाबळेश्वर, एल्फिस्टन पॉइंट महाबळेश्वर, लॉर्डविक पॉइंट, विल्सन पॉइंट, मुंबई पॉइंट. सांगा तुम्हाला इथनं महाबळेश्वर दिसतंय का? मग इंग्रजच्या बापाला मुंबई दिसली होती का? समोर मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोयडेश्वर, केजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड. 14 किल्ले गडाच्या बाजूला आहे. सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीचे पर्वत. चला
ती एडीच होती ना. त्याला बी वेडा बनवला आणि घाबरलोय. आता घाबरला माणूस कधीचा, आणि तो किती घाबरलोय करत कुठं आणलाय, वाई बसतो इथं आणला. पण शिवराय जर घाबरले असते तर ते शिवराय इथे सुद्धा भेटीला गेले नसते. आपल्या तावडीत आला की गनिमी कावा दाखवायचा. पाण्याचा तलाव तटबंदी बांधत असताना शिवरायाच्या मावळ्यांनी दगड काढले. मावळ्यांना दोन फायदे झाले. पहिला, पाणी तटबंदीला दगड. गडाला 4 तलाव 2 विहिरी आहेत. 4 तलावापैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा पाणी अडवा. तुम्ही रायगड पाहिला, गंगासागर हत्ती तलाव पाहिलं, तसे ह्या गडाला 4 तलाव आहे. शिवरायांचे किल्ले आहेत वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, डोंगरी, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन आणि शिवकालीन. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी, त्यांचं नाव काय? हिरोजी इंदुलकर, अर्जुजी यादव. शिवरायांनी प्रत्येकाला विचारलं, हे राज्य तुमचंही, तुमच्यामुळे घडलं, काय पाहिजे ते मागा. हिरोजी काका म्हणले, गड नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, त्याला भक्तीची पायरी म्हणतात, नामदेव पायरी. 2.5 पायरी जेजुरीला, म्हणून आपल्याकडे नवीन लग्न झाले की बायकोला 5 पायऱ्या उचलून येतात जेजुरीला. 2.5 पायरी जेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडची आहे, तुम्ही गेल्या वर्षी केली. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. 250 पायऱ्या आलो, 200 बाकी आहेत. चला. आणि ह्या साबाच्या पायऱ्या. साबा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. फरक आहे का समोर समोर? या भेटीचं ठिकाण दिसलं का? आता दिसतंय का? ते भेटीचं ठिकाण, त्याच्या मागे कोरडं पडलं बघा पलीकडे, ती नदी आहे कोयना नदी. तिथे युद्ध झालं ना, ती युद्धभूमी. चला. मागे एकदम कोरडं पडलं. अरे ते आपण पोचलो भवानी मंदिरात. बसून घ्या. भवानी मंदिरात पोचल्यानंतर देवीचं दर्शन घेतो आपण. ही शाळीग्राम दगडाची मूर्ती. शाळीग्राम म्हणजे आपण सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलेलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिलेलं सोनं काळ्या दगडावर घासतो, त्याला कसोटी लावायचा दगड म्हणतात. त्या दगडाची देवीची मूर्ती आहे. अष्टभुजा 8 हातांची मूर्ती. मूर्तीचा शिळा हा महाराष्ट्रातला नसून नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. तिथे त्रिवेणी संगम झाला, 3 नद्या एकत्र आल्या, शाळीग्राम आणला. आज आपण शाळीग्राम आणलाय, कुठे आणलाय माहितीये? प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये उचलला ट्रेननी, ठेवला ट्रकवर, आणला ट्रकनी. 350 वर्षापूर्वी ट्रेन ट्रक काही नव्हतं. कसा आणला असेल दगड? एक तर गुप्तपणे आणायचे, आणि शत्रूच्या मुलखातनं आणायचे, म्हणजे चोरूनच आणलं पाहिजे, गुप्तपणे आणलं पाहिजे. देवीच्या मूर्तीच्या समोर तुम्हाला एक काचारकर शंकराची पिंड दिसेल. आत गेला की पहाल, प्रतीक आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर 2 तलवारी 1 शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात, देवीनी तलवार दिली. माझा त्याला विरोध आहे. तुम्ही सगळ्यांनी रामायण पाहिलंय का? जोरात सांगा. हो. महाभारत पाहिलंय का? मग महाभारतामध्ये राम बाण मारतात का? रामायण मध्ये राम आहे, महाभारतात अर्जुन आहे. रामायण मध्ये प्रभू राम बाण मारतात, 1 बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन बाण मारतात, 1 मारल्यावर अनेक होतात. मग शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर राजांनी गडावूनच मारली असती. अनेक तलवारी झाल्या असत्या. राजा म्हणलं अनेक तलवारी आहेत बाळा. मी राजांच्या काही तलवारी बघितल्या. मी बघितल्या तलवारी. मी गेलो कोकणामध्ये, सिंधुदुर्ग किल्ला पाहिला. तुम्ही कधी गेला असं पहा. गेलात ना? राजांच्या हाताने कसे पाय चढयोग तलवार आहेत. दुसरी तलवार गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सयाजीराव गायकवाड म्युझियम मध्ये.
तिसरी तलवार तंजावरला, चौथी तलवार कोल्हापूरला, पाचवी तिरुमल्लम, 6वी मिर्झाराजे आणि 7वी तलवार उदयनराजेंकडे भवानी तलवार आहे. खरी तलवार साताऱ्यात आहे. मी फक्त पाहू शकलो नाही की इंग्लंडची का पाहू शकलो नाही, तर 6 डिसेंबर 1992चा मी कारसेवक. त्यामध्ये तुमचं काही जणांचं वय बी नसेल, त्यावेळेचा मी कारसेवक. आता माझं 55 वय चालू झालं, 19 जन्म आहे. ही माझ्यापेक्षा जास्त मोठी तुम्ही नसालच असं वाटतंय. तर हे कारसेवक ही केस झाली. अफजल खान खडग्यांच्या केसेस झाल्या, ते इजा मिळाला नाही, त्यामुळे आम्ही इंग्लंडला गेलो. इंग्लंडला आहे ती सोन्याची मुठवाली तलवार आहे. आतमध्ये तुम्ही तलवार पहा, चौथ्या सेनापती. पहिले मानकोजी धातू, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर, वेढा कवी रदवडले 7 आणि चौथे आंबेराव मोहिते. 600 लोक मारली. चपला काढा इकडे, मग मंदिरात जाऊ आपण. चपला काढा. रायगडला राजांचा राज्याभिषेक झाला. तारीख आहे 6 जून 1674ला. त्या काळात भवानी मातेला शिवरायांनी 1.25 मन सोन्याचा कळस दिला. तो कळस आजही मंदिरावर आहे. तुम्ही शिवतीर्थ रायगड पाहायला गेल्या वर्षी आजही आठवतोय का, तर चालल्यामुळे कळला रायगड, मग सोपा रायगड आहे ना. आणि का चालला, पंढरीचा वारकरी महिना पंढरपूरला चालत जातो. हा रायगडचा धारकरी रायगडवर चालला पाहिजे. आपण राजांसाठी चाललो तेव्हा रायगड काळ आला. मग रायगडला जगदीश्वराचं मंदिर आहे, ते दिसायला मस्जिदीसारखं आहे. कसं आहे मस्जिदी, ही डिझाईन कशी दिसते, शत्रू मंदिर पाडायचा, पाडलंस तर पाड, तुझं पाड, माझं शाबूत राहू दे. इकडे बघा, ही पहा, ही अशी पहा अफजल खान वाकवायचा. ही 65 किलो वजनाची तोफ आहे. ही तुटलेली आहे तरी 45 किलो आहे. ही 70 किलो आहे. हे जवळपास 40 किलो आहे आणि हे 80 किलो आहे. ह्या मावळ्या हातामध्ये न्यायचे, राजे अशा हातात न्यायचे. ही शस्त्र आहेत त्यावेळीची, बरोबर का. असं आता तुम्ही चपला काढले, दर्शन करा, मग आपल्याला 200 पायऱ्या जायच्या. दोन्ही मिळून एकच मी तुम्ही मारुतीचं मंदिर, बाले किल्ला, महादेवाचं मंदिर, शिवमूर्ती, असं आपल्याला अजून जवळपास 7 ते 8 पॉइंट बघायचे. किती 8. थांबत आल्यामुळे काय झालं, थकवा दूर झाला. हा कुठे आला, विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गावामध्ये. लक्षात आलं का. हा फोटो आहे, हे अफजल खानचं असं होतं. लक्षात आलं का. हा आता बघा, आपण संभाजी राजांचं जर वाचायचं असेल तर हे खूप छान संभाजी राजांवर लिहिलं पुस्तक आहे, अप्रतिम आहे. तुम्हाला शिवाजी राजे वाचायचं असेल तर हे खूप सुंदर शिवरायांचं पुस्तक आहे. इतकं चांगलं आहे की तुम्हाला हे कामाला येणार आहे. आपण शिवभक्त म्हणून गडावरून काही न्यायचं तर एखादं पुस्तक न्यायचं, बाकी काय खायचं नेलं तर मिळतंच की. आता स्ट्रॉबेरी तर मुंबईलाच मिळते, इकडच्यापेक्षा स्वस्त नाक्यावर. हां, तर तुम्हाला पुस्तकं पाहिजे असतील तर घ्या. कारण हे आहे मारुतीचं मंदिर. ह्याच्या हातामध्ये गदा नाही, डोंगर नाही, कमरेवर हात आणि आशीर्वाद देताना मारुती. म्हणजे अर्थ काय, मी जाताना तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा म्हणून आपण जाताना पाठबळ हे दर्शन घ्यायचं. येताना काय फक्त इथे चपला काढायला जायचंय. आता घेतलं तरी तेवढंच आहे, जाताना घेतलं तरी तेवढंच आहे. काही वेळ किती लागणार आहे, फक्त चपला काढून नंतर जायचंय. आता यायचंय पाठबळ दर्शन. तिथून वरती बाले किल्ला, सेकंड किल्ला चालू झाला. बघाशी मी तुम्हाला सांगितलं, बाले किल्ल्याची रचना गोमुखी, सगळ्या किल्ल्यांची रचना गोमुखी, तशी ही गोमुखी आहे. त्या दगडावर बघा कसा दगड आहे, कसा उचलला असेल हा मोठा दगड. आपण शिवतीर्थ रायगड जेव्हा बघायला जाता
आणि गाडीतनं उतरलं की आपल्या वर लक्ष आता आपल्या देवाच्या दिसतंय का समाधी, तर आपल्या डोक्यातली टोपी पडते रायगडवर. मग इंग्रज अधिकारी आले, रायगडवर घोड्यावरून उतरले आणि मागं बघितली तर टोपीच पडली. टोपी पडली म्हणून करांची टोपी पाडणारा किल्ला म्हणजे रायगड. म्हणून म्हटलंय ना, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा, अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावाने राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्या. इंग्रज शिवरायांसमोर झोपले होते. त्याची बाकीची माहिती वर येईल. चल. वजन किती असेल त्याचं? दगडावर काय कोरलंय? कलश. आपण ही कर्म शुभ काम करताना कसली पूजा करतो? कलश असतो काय, तसे दगडावर कलश कोरलाय. मग शुभ काम करताना कलश कोरलाय. आपण तिसऱ्या गेट मधनं आज चाललोय. तो तिसरा गेट म्हणजे कोणता? बाले किल्ल्याचा गेट. लक्षात आलं का? आता काय झालं म्हणून लक्षात आलं. जावळी थोडं सगळं दिसतंय का तुम्हाला? हे सगळं जावळीचं जाळं आणि जावळीचं खोर इकडे इकडे. आपण ज्या चौथा अफजल खान भेटी जागा दिसली का तुम्हाला आता? हो. आणि तो बघा कोयना नदी दिसली का कोपऱ्यात? हा, आपण ज्या चौथाऱ्यावर उभे आहोत, हा चौथारा नाही, शिवाजी राजांचा दरबार आहे. त्याला सदर म्हणतात, न्याय निवाड्याची जागा. त्या सदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या त्या गद्दाराला शिक्षा दिली. खानाचा मुलगा फाजल खान जावळीतून जायची वाट दाखवली. 1660 साली त्याला पकडून आणला. डावा पाय उजवा हात कलम केला. तो हा दरबार. तुम्ही रायगडची सदर पाहिली, तिथे कुठेही टाळी वाजवली की शिवाजीराजांच्या सिंहासनापर्यंत आवाज जातो, कारण तो आम जनतेचा दरबार आहे. हा अष्टप्रधान आहे. हे केदारेश्वराचं मंदिर आहे. शिवाजीराजे भवानी मातेचं मंदिर बांधताना जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं, शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायचे. ए महादेवा, माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. तुम्ही जाता आपण दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. हे महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे, ते पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज जिजाऊ झाली, त्यांनी मुला मुलींच्या हातात काय दिली पाहिजे? दंगली करायचे, वही पेन दिला पाहिजे. हा, त्यांना बोलून घ्या. ते पवार चोरवाट आहे, पळवाट इथेच बाहेर निघते. आपल्या मावळ्यांना माहिती आहे चोरवाट बाहेर निघते. मावळे हळूच निघून जाणार. शत्रू गनिमा तावेली मार. शक्ती कमी, युक्ती जास्त. आपल्या हाईट कमी, तटबंदीची हाईट जास्त. त्यामुळे इकडे आपला खालचा परिसर दिसत नाही, वरून दाखवतो. या का चोरवाट बघून घ्या ना. हरवशील. इधर कॉलेज भी लगा दिया है, इसको अभी अंदर ही जाना है. देख लो कोई पत्ता. ये पुढे जाशील भाऊ. ये ठंडा ठंडा वीडियो बना मेरा. आगे आगे आगे. क्या कर रहा था बुखार में? रोमबस. मेरे को लगा सीधा कूदने इधर. सट 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 सट. हे कसे खाली जायचे? इथे झोपे. ये बाबा बस. नाही नाही पुढे जा. कसे खाली जायचे? अरे थांब, याला नॅचरल एसी. सो सकता हूं मैं. ते कसे खाली जायचे? हवा वेगळ्याच मस्त हवा आहे. ते कसे खाली जायचे? तेच तर चोर वाटत त्याला फायदा. चला. हात बाहेर काढा. वारा बघा. आतमध्ये वारा आहे का? बाहेर वारा आहे. हा सातारा जिल्हा. हात काढला रायगड जिल्हा. पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होतोय. आंबेनळी घाट,
तुम्हाला ऐकून माहिती होतं थंड हवा लागते पूर्ण. आपण दृश्य पाहाय. पनिशमेंट पॉइंटला उभे आहात. सजाई मोत त्यावेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी केली, अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोतं पॅक करून फेकून द्यायचे. शिवतीर्थ रायगडचा टकमक टोक आणि प्रतापगडचा कडेलो. लक्षात आलं? जास्त वेळ थांबायचं नाही. खूप विचार बदलतील ना, आपलं जाऊ पुढे. चला, काही लोक गाव सोडून गेले, त्यांच्या घरांचे चौथारे बघा. सर्वात हायस्ट पॉईंट. वापस नाही ना. तुमच्यामुळे इथपर्यंत आलो बघा मी. हवा काय येतो इथपर्यंत. खूप थंड हवा आहे. ते वरती तापतं ऊन, सूर्य डोक्यावर आलाय, परंतु इकडे जरासा हात जरी बाहेर काढला तरी एकदम थंड वातावरण. पायऱ्या बघा, नॉर्मल पायऱ्यापेक्षा खूपच उंच आहेत ह्या. माझ्या या शिवमंदिरा अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. मित्र हो, प्रश्न पडतो, राजे आल्यावर राहायचे कुठे? कारण अफजल खान वधाच्या वेळेला 4.5 महिने राजेगडावर राहिले होते. मग कुठे राहिले होते? तर इथे राजांची मूर्ती उभी आहे, इथेच राजांचा राजवाडा होता. राजांनी मोगलांसारखे ताजमहाल बांधले नाही, त्यांनी ताजमहाल बांधले, त्यात आम्ही घोडे बांधले. पागा केला घोड्यांची. आपल्या पुढे ताजमहाल कुणाला भेट द्यायचे? ताजमहाल पेक्षाही महत्वाचं माझ्या राजांनी बांधले, संभाजी राजांनी बांधले, धर्मवीर संभाजी राजांनी ते माझे गड किल्ले बांधले. म्हणून इथे राजांचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी मूर्ती बसवले. राजांचा पुतळा म्हणायचं नाही. तर आपण दरवर्षी घरी गणपती आणता का नाही? मंडळाचे घरी आणता. त्याचं काय आणता? देवांची मूर्ती. मग देवदेवता वाचवणारा, माझ्या माता भगिनींची आबरू वाचवणारा कोण आहे? शिवराय. मग राजांची ते मूर्ती उभे, ते राजांचा राजवाडा होता. शिवभाला आवडे रायगड राजगड, जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी मूर्ती बसवले. ही मूर्ती आणली कशी? जे वेगवेगळे 13 भाग आणले, पार्ट आणले, जॉईन केले, लाकडाच्या कप्पीने बसवले. रामचंद्र पांडुरंग कामत मुंबई विले पार्लेला राहतात. पार्लेला मोठा कारखाना आहे, त्यांचा फॅक्टरी आहे. मग कारखान्यामध्ये ही मूर्ती बनवली. पंचधातूची, घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्ती आहे. जे आणले 13 पार्ट जॉईन केले, लाकडाच्या कप्पीने बसवली. राजांच्या घोडीचा एक पाय उचललाय म्हणजे राजांचा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे पुढचे 2 पाय उचलले असतात, झाशी राणी, राणा प्रताप, दैवत, संभाजी राजे, ते लढाईमध्ये मृत्यू आहेत. आणि ज्या घोड्याचे 4 पाय जमिनीवर टेकवले ते नॅचरल मृत्यू आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत, नजर खानाकडे. राजे खानाला सांगतायत, तू जर थडग्यात न उठशील तर तुला मी परत थडग्यात गाडीन. म्हणून तलवार धरलेली आहे.